गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली असून पंढरपूर तहसील कार्यालय येथे पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील 100 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे मानले जात असले तरी गुप्त मतदान पद्धतीने मतदार कोणाला कौल देतात हे 22 जून रोजी स्पष्ट होणार आहे। दरम्यान आज माजी आमदार प्रशांत परिचारक, आघाडीचे नेते उमेश परिचारक व रणवीर राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर तालुक्यातील भाजप आघाडीचे मतदार मतदान करण्यात जाण्यासाठी एकत्र आल्याचे दिसून आले। तर दुसरीकडे वसंत देशमुख यांना देखील पंढरपूर शहर तालुक्यातील मतदारांचा छोपे पडवळ असल्याची चर्चा होत आली आहे। उमेदवार वसंत देशमुख हे मतदान केंद्रावर आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अजून जिल्ह्यातून सुद्धा बऱ्यापैकी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता मी निवडून येईल असे मला या ठिकाणी खात्री वाटत आहे। चांगला प्रतिसाद या ठिकाणी मतदारांनी मला दिलेला आहे। मतदार कमी आहेत आणि वेळ भरपूर आहे, त्यामुळं आणि त्यातल्या त्यात लेडीजची संख्या जवळजवळ 50% वर आहे, त्यामुळे थोडा वेळ अपेक्षित आहे। हे तिथल्या परिस्थितीवर आहे। आता मंगळवेढ्यातलं जवळजवळ 80% पोल झाले मंगळवेढा शहरातलं, म्हणजे तिथलं तालुक्यात। अजून सांगोल्यातली लोक यायची। सोलापूरमध्ये चालू आहे, हळूहळू चालू आहे। दक्षिणमध्ये कमी चालू आहे। बार्शी जो भाग येतो बार्शीचा त्या भागामध्ये बऱ्यापैकी चालू आहे। पंढरपूर मोहोळ तालुक्यातील 100 मतदानापैकी किती आकडा आपल्याला पाहिजे? 22 तारखेला कळत